भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सभागृहात पार पाडण्यात आले। या प्रसंगी अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर उषा डोंगरवार होते, तर प्रमुख उपस्थित तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष ताराचंद लंजे, शैलेश घोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रसारण केले गेले। तसेच जिल्ह्यातील उपस्थित शेतकरी बचत गटाच्या महिला भगिनी यांना मोहरी लागवड, रब्बी हंगामातील घेण्यात येणारी पिके, उद्यान विद्या प्रात्यक्षिक पिके, शासकीय योजना विषयी माहिती, करडई लागवड आणि शिवार फेरी द्वारे धान, वाण, गांडूळ निर्मिती, पाळीव पक्षी, प्राणी यांच्या जाती व संगोपन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी व बचत गटाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आकांक्षी जिला योजना की वजह से ऐसे हर स्कूल को बिजली कनेक्शन दिया जाए। साथियों, मिलती है, पिछड़ों को प्राथमिकता मिलती है तो उसके नतीजे भी बहुत अच्छे मिलते हैं। आज आकांक्षी जिलों में माता मृत्यु दर कम हुई है, बच्चों का स्वास्थ्य सुधरा है, पढ़ाई का स्तर सुधरा है। बारीक बारीक मच्छर सारखे ते आपल्या पोटरीला चिपकून राहतील, रस पित राहतील किंवा अशा झटकल्या तसं उडताना सुद्धा दिसतील। ते म्हणजे आपले तुडतुडे आहेत आणि तुडतुडे जे नुकसान करतात त्यांना दात नसून सुईसारखी चोच आहे। सुईसारखी चोच असल्यामुळे त्या लहानातल्या पोटरीतला रस शोषण करतात आणि त्यांची संख्या खूप मोठी प्रमाणात असल्याने असे रस शोषण केल्याने छान असा आपला झुरामुरा झाल्यासारखा होते जास्त प्रादुर्भाव झाल्यास। असं कुठेतरी आपल्या बांधीत चकोरा आहे, मधात पिवळसर आहे, ती जाऊन पहा, कुणाला तुडतुडे दिसतील आणि अशा ठिकाणी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण कीटकनाशक आपल्याला उपयोग करायचा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने इमिडाक्लोप्रिड सारखे ज्याला आपण कॉम्पिडोर नावाने ते बाजारात आता वेगवेगळी नावं आहेत, मी मॉलिक्यूल सांगतो, त्याचे ट्रेंड नेम वेगवेगळे बाजारात असतील। आंतरप्रवाही कीटकनाशक आपल्याला वापरायचे आहेत, त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे, डायनाटोपुरान आहे, ठीक आहे। माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या शुभ हस्ते आज योजनांचा शुभारंभ झाला। प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना व कडधान्य आत्मनिर्भरता योजना या दोन योजनांचा शुभारंभ झाला। आपला भारत देश कडधान्य आणि गळीत धान्य या सगळ्या धान्यांमध्ये आत्मनिर्भर व्हावा, बाहेरच्या देशांवर आपण अवलंबून राहू नये, त्यांच्याकडून आपल्याला काहीही आयात करायची गरज पडू नये आणि त्याकरिता आपणच आपल्या शेतामध्ये आपल्याला लागणारं जे अन्न आहे, जसं कडधान्य झालं, तेलबिया पिकं झालं, बाकी पिकं ही सर्व आपल्याच शेतात पिकावी, आपल्या देशात पिकावी आणि आपली देशाची जी गरज आहे ती देशाची गरज आपल्याच देशातून पूर्ण व्हावी, याकरिता आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं। आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय ताराचंदजी लंजे, आमचे कृषी विज्ञान मंच अध्यक्ष, त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं। त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि एकाच पिकावर अवलंबून न राहता अनेक पिकांचा आपण त्यामध्ये समावेश करावा स्वतःच्या शेती पद्धतीमध्ये, असं त्यांनी मार्गदर्शन केलं। आजचे साकोलीचे तालुका कृषी अधिकारी श्री माननीय आदित्यजी घोगरे यांनी वेगवेगळ्या त्यांच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याबद्दल माहिती दिली आणि आमचे जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांनी तेलबिया पिकं, कडधान्य पिकं यावर मार्गदर्शन केलं
तसंच नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन झालं. नैसर्गिक शेती म्हणजे आपल्या परिसरात जे काही उपलब्ध आहे त्या वनस्पतींचा वापर करून आपण आपल्या शेतात येणारे कीड, आपल्या शेतात येणारे रोग, तसेच आपल्या पिकांची अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यातून भागवावी हा त्यामागचा उद्देश आहे. तर या सर्व गोष्टींवर आज कृषी विज्ञान केंद्र साकोली, जिल्हा भंडारा इथे मार्गदर्शन करण्यात आलं. फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आणि हेच शेतकरी त्यांच्या गावात जाऊन बाकी इतर शेतकऱ्यांना हा संदेश देतील आणि या योजनांचा शुभारंभ झालेला इतरही शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश जाईल याची मला खात्री आहे. धन्यवाद.